नमस्कार मित्रांनो, लाडकी बहीण योजनेबद्दल महत्त्वाचं अपडेट आपण बघणार आहोत. पटकन या व्हिडिओला एक लाईक नक्की करा. तुमच्यासाठी खूप महत्त्वाची माहिती असणार आहे. लाडकी बहीण योजनेमध्ये काही बदल केले जाणार आहेत किंवा ते बदल झालेले आहेत. असे 7 बदल आपण बघणार आहोत. त्याचबरोबर पात्र अपात्र यादीबद्दलचे देखील त्याचं वाचन कधी होणार आहे त्याचाही निर्णय घेण्यात आलेला आहे. त्याचीही माहिती या ठिकाणी आपण पाहणार आहोत. खूप महत्त्वाची माहिती आहे. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा. तुम्ही अर्ज केलेला असाल किंवा अर्ज करणार असाल लाडकी बहीण योजनेसाठी तर तुमच्यासाठी महत्त्वाचे या ठिकाणी हे बदल आजच्या तारखेचे आपण बघणार आहोत. तर बघा 7 महत्त्वाचे मुद्दे, 7 महत्त्वाचे बदल या ठिकाणी करण्यात आलेले आहेत. ज्याच्यामध्ये पाहू शकता लाडकी बहीण योजनेचे काही नियम आणि अटी जे आहेत या ठिकाणी शिथिल करण्यात आलेले आहेत. तर ही कालच्याच तारखेची न्यूज आहे. जशी न्यूज आलेली तीच आपण या ठिकाणी पाहतोय. तर बघा लाडक्या बहीण योजनेसाठी काही अटी आणि शर्ती ज्या आहेत शिथिल करण्यात आलेली आहेत. त्याच्यामध्ये पहिली अट जी आहे किंवा पहिला बदल जो आहे या ठिकाणी करण्यात आलेला आहे तो म्हणजे OTPचा कालावधी 10 मिनिटाचा केला जाणार आहे. बघा तुम्हाला नारी शक्ती दूत या ॲपवरनं फॉर्म भरायचा आहे ऑनलाईन. त्याच्यासाठी बऱ्याच ठिकाणी OTP जे आहे तो काय होतोय लवकर येत नाहीये किंवा जो OTP आलेला आहे नेट स्लो असल्यामुळे तो टाकल्यानंतर तो एक्सपायर वगैरे होतोय. असे बरेच OTP साठीचे प्रॉब्लेम जे आहेत ॲपवरती चालू आहेत. बऱ्याच जणांना हा इश्यू फेस होतोय. तुम्हाला फेस होत नसेल, तुमचं नेट वगैरे चांगलं असेल, परंतु ग्रामीण भागामध्ये हा OTPचा प्रॉब्लेम जो आहे तो खूप मोठ्या प्रमाणामध्ये येत आहे. त्यासाठी 10 मिनिटाचा कालावधी केला जाणार आहे. तो बदल एक या ठिकाणी तुम्हाला पाहायला भेटेल ॲपमध्ये. तर ऑनलाईन अर्ज संदर्भातला हा पहिला बदल असणार आहे. त्याच्यानंतर बघा या ठिकाणी दुसरा बदल जो आहे तो खूप महत्त्वाचा आहे. याची तुम्ही खूप दिवसापासून वाट पाहताय, फॉर्म भरल्यानंतर तुम्ही वाट पाहताय याची. तो म्हणजे ग्रामस्तरीय समिती दर शनिवारी आता लाभार्थी महिलांची यादींचं वाचन करणार. तर बघा या ठिकाणी हा एक महत्त्वाचा निर्णय घेण्यात आलेला आहे. ग्रामस्तरीय समिती म्हणजे गाव पातळीवरती प्रत्येक आता तुम्ही ज्यावेळेस फॉर्म भरताय त्यावेळेस तुम्हाला फॉर्म भरताना तुम्हाला तुमच्या गावाचं नाव टाकावं लागतं आहे, ग्रामपंचायतचं नाव टाकावं लागतं आहे. तर त्यानुसार ते शॉर्टिंग करतील. मग प्रत्येक गावाची जी यादी अशा पद्धतीने बनवली जाईल, त्या गावामधून किती अर्ज आले तर ती ग्रामपंचायत त्या स्तरावरती किंवा गावचावडीवरती त्याचं ग्रामस्तरीय समिती जी गावामध्ये स्थापन केली गेलेली आहे, जो GR आला होता त्यानुसार दर शनिवारी लाभार्थी महिलांचं यादीचं वाचन केलं जाणार आहे. तर हा दुसरा मोठा निर्णय या ठिकाणी घेण्यात आलेला आहे. त्याचसोबत बघा पुढचा निर्णय पाहण्या अगोदर आपण जर बघितलं डिपार्टमेंट ऑफ वुमेन अँड चाइल्ड डेव्हलपमेंट, आता ही योजना जी आहे महिला व बालविकास विभागाची आहे. त्यांनी त्यांच्या ऑफिशियल फेसबुक पेजवरती या ठिकाणी पाहू शकता जिथं जिथं ग्रामस्तरीय आता दर शनिवारी वाचन केलं जाणार आहे पात्र अपात्र यादीचं. तर बघा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सोलापूर जिल्हा पाहू शकता चावडी वाचन या ठिकाणी सुरू देखील झालेलं आहे. अशा पद्धतीने पाहू शकता त्यातले फोटो जे आहेत त्यांनी फेसबुकवरती या ठिकाणी अपलोड केलेलं आहे. अशा पद्धतीने अनेक जिल्ह्यांचं वाचन देखील सुरू झालेलं आहे. म्हणजे याची अंमलबजावणी देखील चालू झालेली आहे. पात्र अपात्र यादी असतील किंवा त्याच्यामध्ये तुमच्या काही समस्या वगैरे असतील योजनेबद्दलची तिथं गाव चौडीवरती अशा पद्धतीने पाहू शकता. या ठिकाणी बॅनर लावलेला आहे आणि अशा पद्धतीनं वाचन जे आहे ते केलं जात आहे तेथील जी समिती आहे त्यांच्यामार्फत. तर हे सोलापूर जिल्ह्याचं देखील त्यांनी त्यांच्या फेसबुक पेजवरती महिला व बालविकास विभागाने अपलोड देखील केलेला आहे. हा निर्णय जो आहे या ठिकाणी पाहू शकता हा दुसरा निर्णय घेण्यात आलेला आहे. ग्रामस्तरीय समिती शनिवारी लाभार्थी महिलांच्या यादीचं वाचन करणार दर शनिवारी. तर बघू शकता हा गावचावडीवरती वाचनाचा फोटो देखील तुम्ही पाहिलेला असेल. त्यानंतर बघा पोस्टाचं बँक खातं ग्राह्य धरलं जाणार आहे. हा तिसरा या ठिकाणी महत्त्वाचा बदल करण्यात आलेला आहे. पोस्टाचं बँक खातं ग्राह्य धरलं जाणार आहे. लाडकी बहीण योजनेमधील ही एक अट शिथिल करण्यात आलेली आहे. तुमचं जर पोस्टामध्ये बँक खातं असेल तर तेही ग्राह्य धरलं जाणार आहे. तिथे तुम्ही बँक खातं देऊ शकतात. त्यानंतर बघा चौथा महत्त्वाचा बदल करण्यात आलेला आहे. जो निर्णय घेण्यात आलेला आहे या ठिकाणी केंद्राच्या योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलांना या योजनेचा लाभ भेटणार आहे. महत्त्वाचं म्हणजे केंद्र सरकारची तुम्ही योजनेचा लाभ घेताय कुठला तर त्या महिलांना देखील या योजनेचा लाभ दिला जाणार आहे. या योजनेचा देखील लाभ तुम्ही घेऊ शकतात. हा एक महत्त्वाचा निर्णय घेण्यात आलेला आहे या योजनेसंदर्भातला. त्याच्यानंतर बघा महाराष्ट्रातील पुरुषाशी विवाह झालेल्या परराज्यातील महिलांना देखील आता लाभ भेटणार आहे. हे तर ऑलरेडीच होतं, परंतु पुन्हा एकदा या ठिकाणी त्यांनी सांगितलेले की महाराष्ट्रातील पुरुषाशी विवाह झालेल्या परराज्यातील महिला जी असतील त्यांना देखील लाडकी बहीण योजनेतील अटी आणि स्थिती जी या ठिकाणी शर्ती आहेत त्यामध्ये शिथिलता देण्यात आलेली आहे. त्याचसोबत
पतीच्या कागदपत्रांवरती परराज्यातील महिलांना लाभ भेटणार आहे. म्हणजे परराज्यामधून तुम्ही असाल, महिला जे आहेत त्यांचं लग्न महाराष्ट्रामधील पुरुषासोबत झालेलं आहे, तर त्यांना त्यांच्या पतीच्या कागदपत्रावरतीच या ठिकाणी लाभ भेटणार आहे. पतीचे कागदपत्र या ठिकाणी चालणार आहेत. अशा पद्धतीचा निर्णय देखील या ठिकाणी घेण्यात आलेला आहे. त्याचसोबत पहा, महत्त्वाचा 7वा बदल किंवा निर्णय जो घेण्यात आलेला आहे तो म्हणजे नवविवाहित महिलेच्या पतीच्या रेशन कार्डचा पुरावा ग्राह्य धरला जाणार आहे. बघा, नवविवाहित महिला असतील तर त्यांचं लग्न झाल्याबरोबर लगेच पतीच्या रेशन कार्डमध्ये किंवा त्या कुटुंबाच्या रेशन कार्डमध्ये या ठिकाणी नाव लावता येत नाही किंवा नाव लावण्यासाठी उशीर वगैरे होतो. तर त्याच्यासाठी महत्त्वाचा निर्णय तो म्हणजे जर या ठिकाणी एखादी नवविवाहित महिला आहे किंवा विवाह झालेली महिला आहे आणि त्यांचं पतीचं रेशन कार्डमध्ये त्यांचं नाव नाही आहे, तर त्यांना पतीचे रेशन कार्डचा पुरावा जो आहे तो ग्राह्य धरला जाणार आहे. म्हणजे पतीचं रेशन कार्ड देखील त्यांना दिलं तरी चालेल. तर हा एक महत्त्वाचा निर्णय जो आहे या ठिकाणी घेण्यात आलेला आहे. तर अशा पद्धतीचे हे 7 महत्त्वाचे बदल किंवा काही निर्णय याच्यामध्ये घेण्यात आलेले आहेत. हीच माहिती महत्त्वाची तुम्हाला द्यायची होती. अजून या योजनेबद्दलचे पुढचे काय अपडेट आले तर तुमच्यापर्यंत नक्की शेअर केले जातील. याबद्दल तुमचे काय प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये विचारा. त्याच्यावरती जी माहिती भेटेल त्या पद्धतीने तुम्हाला रिप्लाय दिला जाईल. हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा व शेअर करा. त्याचबरोबर पुढील सर्व अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद.